the game. हा संघ इन ऍक्शन आणि ओपनिंग पेअर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि आज यशासाठी इतका संघर्ष करा की परमेश्वरालाही देणं भाग पडेल. कारण विजय हा शौर्याचा अलंकार, तो कधी मागून मिळत नाही. त्यासाठी घाम हा गाळावाच लागतो आणि मोत्यांच्या हारापेक्षा घामाचा दागिना हा मिळालेल्या यशानंतर नेहमीच शोभून दिसतो. कंबलपाडा टीमच्या बॉलर्सनं विकेट हॅट्रिक घेतली तर उमेश शेलार यांच्याकडनं 5000, सागर भोईर यांच्याकडनं 1000. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. लक्षात असू द्या या मॅच मध्ये कोणतेही पारितोषिक जे तुम्ही लावाल ते तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये आधी स्कोररकडे सबमिट करणं आहे आणि हॅट्रिकसाठी पारितोषिक यानंतर लावली जाणार नाहीत. तुम्हाला लावायचं आहेत तर फक्त 1 किंवा 2 सिक्सेससाठी किंवा 2 विकेटसाठी तुम्ही लावू शकता. आणि लगातारच्या 2 षटकारांसाठी एक युवा नेतृत्व शिवसेना संघटनेसाठी अतिशय चांगलं काम जे करत असतात शिवसेनेचे शाखा प्रमुख नेजे लोढा हेवनचे सुभाषदा पाटील यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 सिक्सेससाठी 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते जमा झालंय आमच्या ऑफिशियल स्कोररकडे. आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. वडवली ब फलंदाजी करताना दिसेल पलक एंटरप्राइजेस या नावानं आणि सामन्याला काही क्षणात या ठिकाणी होतीये सुरुवात. गेम ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू आशुतोषचा इनफिल्डच्या वरनं पाठवला मिड ऑफला क्लिअर करून अगदी रुबाबदार सुरुवात विशाल पाटीलच्या बॅटमधनं. चेंज द गेम वडवली ब पलक एंटरप्राइजेसची. यावी लाईन सुपर्ब पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. चेंडूचा तर डॉट दाखवतो ड्रिल करून की फुटवर्क मध्ये मिस झाला. थोडासा शफल होऊन ऑन साइडला क्रॉस बार्डेट खेळायचं होतं आणि हा चेंडू मात्र डॉट गेल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. त्या ठिकाणी गोलंदाज आशुतोषचं. 2 बॉलमध्ये 4 विशाल. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक आणि अजून एक महत्वपूर्ण नियम त्याच्यावरती पुन्हा एकदा थोडासा प्रकाश टाकतो. मंगळ विकेट एखाद्या खेळाडूला ज्यावेळी बाद करायला तुम्ही ट्राय करता फर्स्ट तुम्हाला वॉर्न करायचंय, सेकंड टाइम तुम्हाला बाद दिलं जाईल. आशुतोष वर्सेस विशाल पाटील ओव्हर द विकेट. समोर होता आता लॉंग ऑफला खेळाडू तैनात. मिड ऑफला बीट करून बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि एक सिंगल मिळते आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज ऋतिक पाटील. फार चर्चेत राहणार आहे नाव साई शेलार क्षेत्ररक्षक सेट करत असताना ऋतिक साठी. आणि फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस. जो मिड विकेट होता त्याला अजून थोडंसं डीप थोडंसं आतमध्ये सरकवण्यात आलं. लॉंग ऑफ थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सरकत असताना आणि P1 सुरू आहे आणि अतिशय चांगलं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळत आहे. कारण टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करताय. स्वर्गीय कबीर निर्मल केणे स्मृती चषक आणि स्पर्धा रंगतीय आज भिवंडीत आणि प्रतिस्पर्धी टीम आहेत डोंबिवलीच्या 2 दादा टीम्स. एका बाजूला SSCC खंबालपाडा, दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडवली ब. शफल झाले आणि जागा बनवली. तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला बॉल. हा येतो चौकार ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. केली जाते. जेव्हा जेव्हा ऋतिक आणि विशाल सलामीला येतो जणू काही एकमेकांचं हे प्रतिबिंब तुम्हाला पाहायला मिळतं. जीवनाच्या पटलावरती ज्यावेळी तुम्हाला संसार सुखाचा करायचा असतो बायकोची जितकी साथ तुम्हाला गरजेची असते हे देखील क्रिकेटचं मैदान तो संसार सुखाचा असेल आणि जर आयुष्यामध्ये सलामीची जोडी सुखाची हवी असेल तर पार्टनरची साथ तितकीच महत्त्वाची असते. आणि या मॅच मध्ये तीच साथ सध्या ऋतिक विशालला देतो, विशाल ऋतिकला देतोय. टीमची टोटल आहे 9. मागच्या 4 बॉलचा खेळ झालाय आणि आता सुरुवात चांगली झाली आहे
आशुतोष विरुद्ध 2 चौकार आलेत पहिल्या P1 मध्ये. पुन्हा एकदा शफल झाले. जबरदस्त फाईट, कधी विजय चेंडूंचा कधी विजय फटक्यांचा. आणि हा सामना पाहण्यासाठी आज प्रेक्षक मैदानावरती आलेत. आज या मॅच मध्ये प्रत्येक प्लेयरला 100% द्यायचं आहे, कारण कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. टीमची टोटल धावफलकावरती मागच्या 5 बॉलचा खेळ झाल्यानंतर 9 धावा, 2-4 1 सिंगल. अंतिम बॉल पहिल्या P1 मधील. पुन्हा एकदा स्वतःला थोडंसं थांबवलं, स्टॉप केलं. रनवे मध्ये काहीतरी चुका झाल्या. माहिती आहे प्रत्येक बॉल या मॅच मधला महत्वाचा आहे, कारण लढाई प्रतिष्ठेची रंगती आहे. SSCC वर्सेस चेन द गेम या 2 बलाढ्य टीम मध्ये, अर्थातच वडवली ब आणि खंबालपाडा. शफल झाले, फॉलो केला बॅटर्सला. रिटर्न क्रीजचा बॉल बाहेर आहे आणि हा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अंपायर श्रीमंत शेट्टी आणि त्यांच्या सोबतीनं जय पवार सर, JP पानल, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय सुंदर काम सध्या करत आहे. आणि आज या टुर्नामेंटमध्ये JP पानलवरती विश्वास आयोजन समितीने ठेवलाय. अपील आणि यस, अंपायरचा फिंगर अप. फलंदाज बाद. पहिली विकेट मिळते आशुतोषला आणि बाद झाले त्या ठिकाणी इन फॉर्म ऋतिक पाटील मैदानातून बाहेर. आणि अगदी मोठा धक्का टीम पलक इंटरप्राइजेस वडवली ब संघाला. सॉरी 10 रन्स आल्या, 1 वाईट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 वरती विकेट 1. आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला. डावखुऱ्या हाताचा कमलेश पाटील फलंदाजीसाठी येत असताना आज आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा. महाराष्ट्र म्हटलं की क्रिकेट प्रचंड प्रमाणात टेनिस बॉल खेळलं जातं, बट जर ग्रामीण क्रिकेटची चर्चा केली तर कल्याण, डोंबिवली, रायगड आणि भिवंडी आणि जो ठाणे बेल्ट या विभागात सर्वाधिक जास्त ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. आणि सध्या आपण आहात भिवंडीमध्ये. भिवंडीतील एक ऐतिहासिक श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरीमध्ये, जिथे रंगतंय आज मानकोलीचे माजी सरपंच, तुम्हा आम्हा सर्वांचं एक लाडकं, क्रिकेटवरती प्रेम करणारा आणि क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व गणेशदादा केणी, त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली चारधाम स्पोर्ट्स, चौथा हिरवा आणि गुरुदत्त आणि ग्रामस्थ मंडळ मानकोली आयोजित हे टुर्नामेंट. सिद्दीक भावे सरांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आणि त्यांच्या सोबतीनं साहिल दादा, गणेश दादा आणि संकेत शेठ केणी, हा सगळा आमचा मित्र परिवार. जेब गरम है तो भाई मेरा सेट. संकेत केणी. टीमची टोटल एका ओव्हर नंतर 10. चेंज ऑफ द पेस, हलक्या हातानं टाकलेला स्लोवर 1. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अपकमिंग फ्युचर ऑफ डोंबिवली खंबालपाडा क्रिकेट, स्वयं खाडे. पहिला चेंडू सुपर्ब होता जो त्यांना विशालला हाताळला. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा सिंगलनं पुढे सरकले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1-1, खरं तर 1-1 आहे. 11ला 1, 1.1 चा खेळ झाला. आकड्यांचा खेळ मैदानावरती सुरू है. ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, नदी को रोकने से कभी समंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता. या मॅच मध्ये मात्र कोणाला हारायचं नाहीये. या मॅच मध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे, कारण पहिलीच मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नेक्स्ट मॅच जाई आणि जयदुर्गा सुरई विरुद्ध फटका सुपर्ब इनसाइड आउट डीप मध्ये कव्हर्सला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू उचललाय आणि तोपर्यंत मिळतील धावा या ठिकाणी 2.
आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी आपण पाहतात 13ला विकेट्स 1 ऋतिक पाडलेलची. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप महत्वाची आहे. जसं आपण जोडीदाराची चर्चा केली आता ती 7 निभवावी लागेल. फलंदाज कमलेश उर्फ कावा आणि तो आहे वडवलीचा छावा. ओव्हर द बॉलर हेड डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्यावरती बॉल चालला निघून सीमा पार. अंपायर जय पवार सरांचा इशारा. हा आहे तो 4. दोन विकेटसाठी 5,000 त्यांच्याकडनं आलेत. कशेळी गावचे शिवसेना शाखा प्रमुख श्री गणपत भोईर यांच्याकडनं देखील त्यांचं देखील करू आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती स्वयं खाडे. हा गती परिवर्तन. बॅटची लागली होती कडा. संधी होती कीपरला. कीपर थर्ड मॅन बीट. बॉल लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी 4 कमलेश पाटील साठी. सोबत जोडलेत. रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या मुख्य VIP डाईज वरती येऊन विराजमान व्हा. आपलं व्हेरी VIP कक्ष तिकडे आहे आणि आपण नक्कीच आमच्यासाठी अतिथी प्रमुख मान्यवर आहात तर आपलं स्वागत आहे. वेल बोल्ड. मागच्या चौकारानंतर पुनरागमन कसं केलं जावं हा प्रयत्न नक्की दिशा भरकडले बट लाईन सुपर्ब होती. टप्पा सुपर्ब होता. रिटर्न क्रीजच्या फक्त थोडासा दूर आणि हा निर्णय अंपायरचा वाईट बॉल. अगदी लाईनवरून चेंडू सीमारेषेच्या अगदी आपण पाहिलं तर नजीक. सध्या 3 फिल्डर आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. 1.4चा खेळ झाला. 22 धावा धावफलकावर. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर स्वयं खाडे. राऊंड विकेट कमलेशसाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता की रिटर्न क्रीजवरनं आतमध्ये आणायचं. इनस्विंगर टाकायचा बट पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो म्हणजे थोडासा बाहेर. रिटर्न क्रीजच्या दूर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. कल्याण डोंबिवली क्रिकेटमधलं जे एक फार मोठं नाव आहे. अगसन गावाला बिलॉंग करताना अनेक वर्ष ज्यांना डोंबिवलीच्या क्रिकेटला गोड अशा आठवणी दिल्यात. केजू मुंडे त्यांचे भाचे आहेत स्वयं खाडे आणि सध्या केजू चांगल्या फॉर्ममध्ये आहे. स्वयं खाडे देखील अलीकडच्या काळात मामाकडनं धडे भरपूर सारे शिकलाय आणि खंबालपाडासाठी चांगले क्रिकेट तो खेळतोय. फटका सुपर्ब. ही ओळख आहे वडवली संघाची. चांगल्या क्रिकेटसाठी परिपक्व क्रिकेटसाठी हा संघ ओळखला जातो बट आज खंबालपाडा सगळं काही रीड करून आली आहे मैदानावरती. डीपमध्ये कव्हरला फुल्ड सेट होता. एक सिंगल तिकडे मिळाली. 2 षटकं आतापर्यंत पॉवर प्लेची आणि लाईट्स जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत तुम्ही समजून चला की पॉवर प्ले सुरू आहे. 38 सर्कलमध्ये देखील अतिशय सुंदर ब्ल्यू लाईट्स ऑन होते ज्यावेळी पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती सुरू असतो. हॅट्स ऑफ जिग्या दादा साहिल दादा आणि त्यांच्या संकल्पनेला. दरवर्षी काहीतरी नवीन कसं देता येईल भिवंडी टेनिस बॉलला आणि ग्रामीण क्रिकेटला प्रमोट कसं केलं जाईल डेव्हलप कसं केलं जाईल हा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. P2 मधला शेवटचा बॉल. जय पवार त्या ठिकाणी थांबवत असताना रनवे रिदम मध्ये मिस्टेक झाल्यानंतर अंपायरचा डेड बॉलचा इशारा. हे आमचे सगळे अतिथी मान्यवर कॉम्बॉक्स समोरनं मॅच एन्जॉय करताना. एक लॉंग ऑफ आणि ऑन साइडला एक डीप मध्ये मिडविकेट सेट करण्यात आलाय. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. हा पॅन पूल बॉल बाउंड्रीच्या बाहेर गुल. वडवलीचा राजा आज मैदानावरती बरसतोय. ठोकलाय षटकार. विशाल पाटील जो सरसेनापती आहे. चेंज द गेम वडवली. संपलाय. धावफलकावरती धावा 3-0. 30/1. ऋतिक बाद झाल्यानंतर असं वाटलं की आता 5 षटकं 50च्या आतमध्ये रोखलं जाईल का बट तदनंतर आपण पाहिलं 30ला विकेट गेली. 1-2 ओव्हरमध्ये रन्स फार सुंदर आलेत आणि पाहायचं आहे आता पॉवर प्ले विखुरल्यानंतर पुनरागमन या मॅचमध्ये कसं केलं जाईल ते म्हणजेच SSCC खंबालपाडा टीमच्या माध्यमातून. कारण म्हटलं जाताना परिंद को मंजिल मिलेगी यकीनन फले उनके पर बोलते हैं.
अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं आणि आता ते करायचं मैदानावरती साई शेलार, जितू शेलार आणि त्यांच्या टीम SSCC ला, कारण सध्या संघ थोडासा अडचणीत आहे. बट बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 आणि सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये आशुतोष सेकंड स्पेल मध्ये आलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत साई. एक डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट द्या, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ आणि एक कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आता फायनली त्याला एक्स्ट्रा कव्हरला सरकवण्यात आलाय. जो शॉर्ट कव्हर होता तो आता पोहोचलाय लॉंग ऑफ आणि कव्हरच्या गॅपमध्ये 38 सर्कलच्या आत. अतिशय चांगली फिल्डिंग रिप्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पाहूया आशुतोष पुनरागमन करून देईल का टीम खंबालपाडाला. पहिला चेंडू वेगवान, तेच तर अपील देखील कसं झालं, एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. चेंडू बॅटचा स्पर्श झाला होता आणि या लेग बाईज अंपायरचा उशिरा थोडासा निर्णय आपल्यापर्यंत नक्की चला. फोटो फिनिश हा डिसिजन होता. पडल्यानंतर अँगल साईड आर्म जो बॉल टाकला होता डावा स्टिकला कदाचित मिस करून जात होता. आणि ॲक्शन रिप्ले या आपण पुन्हा पाहू GTCच्या माध्यमातून. राऊंड विकेट आले कमलेशसाठी. फार विकेटच्या आतमध्ये शफल झाले होते. बरोबर मध्ये पीच झालेला बॉल पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर वळतोय. चांगला निर्णय. लेग स्टिकला कदाचित हा बॉल मिस करतोय आणि नक्कीच एक हेमंत शेट्टी यांचा तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. सुभाषदादा पाटील यांना तुम्ही पाहता तिथे आकाशात वडवली B संघाचे डावकुऱ्यात C संघाचे डावकुऱ्यात एक अतिशय चांगले खेळाडू. 31ला 1 हा फुल टॉस होता आणि बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एकाच ॲक्शन मध्ये थ्रो देखील पोहोचतोय. बॅकअप आहे यष्टीरक्षकासाठी आणि बॅटिंग टीमच्या माध्यमातून घेण्यात आला DRS. जसा फटका खेळला विशालने लगेच DRS ची मागणी या ठिकाणी केली आणि पाहूया हा फटका खेळला त्यावेळी बीमर आहे का, हाईट फॅक्टर ते पाहिलं जाईल आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्यासोबत जोडलेत अझीम अब्दुल्ले, भिवंडीचे एक अतिशय लोकप्रिय आणि नावाजलेले पंच. सध्या मॅच रेफरीची भूमिका त्यांच्या खांद्यावरती आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अतिशय सुपर डुपर टुर्नामेंट आपण एन्जॉय करताय. सुपर से भी ऊपर. स्वर्गीय कबीर निर्मल केने स्मृती चषक. सवा जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावरती. कबीरदादाची आठवण ही येत राहील आणि त्याच आठवणी जपण्यासाठी मनकोलीचा राजा अर्थात जिग्या दादा त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली चारधाम स्पोर्ट्स, एकविरा, त्यानंतर 40+ चौटा हिरवा या सगळ्यांच्या माध्यमातून आज या टुर्नामेंटची पहिलीच रात्र नो बॉल जो DRS रिटर्न केला जाईल आणि पुन्हा एकदा ती संधी असेल. प्रत्येकी टीमसाठी एक DRS या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करण्यात आला आणि हा नो बॉल आहे आणि बीमर नंतर मिळेल पुढचा चेंडू फ्री हिट. आशुतोष 11 धावा खर्च झालेत त्याच्या स्पेलमध्ये. एक विकेट त्याला मिळाली आहे. धावफलक आहे धावफलकावर 33 33 स्कोर ऍड करा GTC. आणि फ्रीटचा बॉल होता. विकेट जवळजवळ मिळता राहिली हे चित्र मैदानावरती आणि वडवली ब संघ खेळतोय त्यांच्यासमोर तुम्हाला फार फास्ट राहावं लागेल कारण जरा जरी संधी मिळाली तर धावा चोरण्यासाठी ही टीम ओळखली जाते. हाय स्टँडर्ड फिल्डिंगसाठी वडवली बीचं क्रिकेट ओळखलं जातं. चेससाठी खंबालपाडाला ओळखलं जातं. टॉस जिंकल्यानंतर अगदी एक चांगला निर्णय कॅप्टनच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आला की आम्ही चेस करतोय, फक्त बॉलर्सला त्याच्यावरती खरं उतरावं लागेल. 2 षटकात रन्स फार खर्च झालेत. पाहिजे पुनरागमन कसं केलं जाईल. वेगवान तेज तर्रार बॉल होता आशुतोषचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चॅलेंज आहे त्याच्यासाठी 2 धावा रोखणं. थोडीशी चूक आणि 2 धावेची भूक पूर्ण होत असताना त्या ठिकाणी आपण पाहता वडवली बीच्या कमलेश आणि विशालची धावफलक 2 ने पुढे जातात. 37/1 अतिशय चांगल्या स्ट्रॉंग झोनमध्ये सध्या आपल्याला संघ वडवली ब पाहायला मिळतोय. कारण मागचे काही सामने आपण पाहिले रन्स बनतात. लगातारचे 2 सामने 2 अर्धशतक आले. पहिलं आलं मनीष घरतच्या बॅटमधनं, त्यानंतर आलं देवरुंगचे जहीनचे प्लेअर आकाश, त्यांनी अर्धशतक झळकावलं आणि या मॅचमध्ये विशाल बॅटिंग करतोय. 6 चेंडू 13 आणि कमलेश 7 बॉल 15. सुपर शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅटमॅन साऊंड जो टक आला तो सांगून जातो की टेक्निकल साऊंड बॅट्समॅन तो म्हणजेच कमलेश पाटील थ्रो अफलातून ऑन अ कीप स्टँडर्ड दाखवत असताना टीम खंबालपाडा देखील आणि लढाई अगदी क्लोज आहे. भिवंडीमध्ये या
टीम ज्यावेळी पहिल्यांदा समोर समोर आल्या ते मैदान होतं चॅलेंज ग्राउंड हर्ट ऑफ भिवंडी अर्थातच हर्ट ऑफ सिटीचं आणि तिथनं सेमीफायनलची मॅच आणि स्पर्धा म्हटली की भिवंडीकरांचंच नाही तर टेनिस बॉल क्रिकेटरांचं स्वप्न म्हणजे महापौर चषक जे प्रतिभा विलास पाटील आणि अर्थातच महापौर प्रतिभाताईंच्या सन्मानार्थ होतं चॅलेंज स्पोर्टच्या माध्यमातून तिथे सेमीफायनल या दोन टीममध्ये रंगली होती आणि त्यावेळी भिवंडीत बीट केलं होतं वडवली ब संघाला खंबालपाडा टीमनं आणि आज दुसऱ्यांदा एकमेकांच्या विरुद्ध मजा येते ज्यावेळी या टीम्स एकमेकांच्या विरुद्ध येतात एक नेट टू नेट रफ अँड टफ फाईट पाहायला मिळते दोन्ही टीमचा इतिहास मोठा आहे कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये संघर्षाचा वारसा या संघांनी अनेक वर्ष जपला आहे हाफ ट्रॅकर बॅटची कडा लागली होती का काहीशा रिॲक्शन्स भरपूर काही सांगून जातात कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की जगाच्या पाठीवरती शिस्तीसाठी ओळखलं जातं आणि नो डाऊट ॲट ऑल ग्रामीण क्रिकेटचे संघटनेचे अध्यक्ष ज्यांनी क्रिकेटसोबत शिस्त क्रिकेटला संघर्ष आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला आदर या खेळाचं करायला शिकवलं ते नाव म्हणजे विनोददादा पाटील फटका चालला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि चेस फिल्डरसाठी वेल स्टॉप अडवला चेंडू आणि फायनली 2 धावा त्या ठिकाणी वाचवण्यात आलेत अध्यक्ष म्हणून विनोददादा पाटील असतील उपाध्यक्ष म्हणून आदेशजी भगत असतील जे ॲडव्होकेट आहेत आणि त्या सोबतीने एक अतिशय चांगले क्रिकेटर जो दिवा संघ खेळतो श्री गणेश त्याच्यासाठी भरपूर चांगली कामगिरी असते आदेशदादांची आणि ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळून एखाद्या क्रिकेटला प्रमोट करण्याची जिम्मेदारी स्वीकारता त्यावेळी नक्कीच तुमच्याकडनं अपेक्षा असतात आणि मागच्या अनेक वर्ष त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात ग्रामीण कल्याण डोंबिवली संघटनेच्या माध्यमातून मग त्यामध्ये अनंतदादांचं मोठं योगदान असतं काशीनाथ दादांचं आणि या सर्वांच्याच माध्यमातून एक आयडल टूर्नामेंट स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक मागच्या अनेक वर्ष आपण पाहतोय 40ला 1 आणि ज्यावेळी आपण स्वर्गीय कबीर निर्मळ केणे स्मृती चषकात एंट्री कराल एंट्री गेटच्या अगदी समोर धावफलक 40 एंट्री गेटच्या अगदी समोर तुम्ही पाहिलं तर अग्री समाजाचं राजकीय क्षेत्रातील एक कोहिनूर रत्न अर्थातच याच पंचक्रोशीतील आदरणीय कपिलजी पाटील साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्याच्याच अगदी बाजूला जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यसम्राट आमदार राजूदादा पाटील यांची प्रतिमा पाहायला मिळते आणि नुकतंच तुम्ही सुरेश म्हात्रे बाळामामा यांची प्रतिमा पाहिली राजूदादा पाटील यांना पाहिलं आणि कपिलजी पाटील आणि देवेशजी पाटील साहेब आणि चंद्रकांत माळी यांना सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आणि चौथा हिरवा 40+ हा मानकोलीचा संघ आणि त्यानंतर एकविरा मानकोली जी मानकोलीच्या क्रिकेटसाठी खेळत असते आणि आता आपण जाऊया मैदानाच्या आत जिथे सामना रंगतोय तो म्हणजे 40 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 4-0 आणि 40ला विकेट 1 अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आशुतोषचं सेकंड स्पेल अतिशय चांगलं राहिलं आणि 10 धावा त्या षटकात आल्या आणि GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या टुर्नामेंटचं टेलिकास्ट करते आणि आजच्या पहिल्याच दिवसात एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या 1 लाखाचा टप्पा आपण पार केलाय ऑनलाईन व्ह्युअर्समध्ये म्हणजे पहिल्याच दिवसामध्ये टुर्नामेंट सुपर डुपर हिट अप्रतिम यशाच्या उंच शिखरावरती जाणारी आणि GTC नावाप्रमाणे ग्लोबल टेनिस क्रिकेट या टुर्नामेंटला ग्लोबल आणि ग्लॅमर करत असताना 3 ओव्हर 40 झालेत उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे म्हटलं जाताना हालात के कदमों पर कभी समंदर नहीं झुकते टूटे हुए तारे कभी जमीन पर नहीं गिरते बड़े शौक से गिरती है लहरें समंदर में पर समंदर कभी लहरों में नहीं गिरते अर्थातच अप अँड डाऊन सातत्याने या मैदानावरती येत राहतील आणि पाहायचं शेवट मात्र गोड कोणासाठी होईल उम्मीदों का दामन थाम रहे हो तो हौसला कायम रखना क्योंकि जब नाकामी अपनी चरम सीमा पर हो तो कामयाबी बहुत बहुत करीब होती है संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती सुरू आहे साई शेलार बॉलिंग ट्रॅक वरती अर्नल्ड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट पहिलाच बॉल साई शेलारचा इनफिल्डच्या वरनं पाठवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू चालला निघून सीमारेषा बाहेर मिळतील धावा त्या ठिकाणी 4 सुंदर संगीत वातावरण निर्मिती करत असताना रात्रीचं क्रिकेट आणि क्रिकेट म्युझिक असं द्विगुणित आनंद सध्या आपण घेत आहे 4 धावफलक पुढे सरकला 44-44 काहीशी चर्चा मैदानावरती सुरू आहे लक्ष असू द्या 25 मिनिटात 4 षटकं तुम्हाला टाकायची आहेत टोटल 30 मिनिट्स तुम्हाला दिली जातात काही घाई नाहीये 5 मिनिट एक्स्ट्रा आहेत अशू
आणि धावफलक सध्या फलकावरती आहे 44. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 16 मिनिटं वापरण्यात आली आहेत. आणि नक्कीच एक वेळेनुसार क्रिकेट मैदानावरती खेळलं जातं, म्हणून तर म्हणालो की शिस्तबद्ध क्रिकेटसाठी डोंबिवलीतील या टीम्स ओळखल्या जातात. आणि आज भिवंडीमध्ये त्यांची फाईट सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. सिंगल नंतर धावफलक पुढे सरकत आहे. 3.2चा खेळ झाल्यानंतर 45. नवनाथ म्हात्रे अंजूर यांच्याकडनं सलगचे 2 चौकार किंवा सलगचे 2 षटकार आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचे चिरंजीव, एक राजा जो रयतेसाठी लढला, एक राजा जो गावासाठी झिजला, एक राजा जो क्रिकेटला भरपूर काही सांगून गेला. आणि ते नाव अर्थातच एक राजेशाही व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार. फटका ऑन साइडला, मिड विकेटला हवे तर विकेट मिळणार का? डाऊन दी बॉल फिल्डर नाही पोहोचू शकले. गॅप दरार होती आणि सीमारेषा फाडत तोडत चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो 4. (49) 49 वरती धावफलक. पार्टनरशिप देखील आपण पाहू दोन्ही खेळाडूंमधली. बॉल तयार, राऊंड विकेट. अजून एक सुंदर फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बॅटिंग होतीये मैदानाच्या विशाल आणि कमलेश कडनं. 10 चेंडूमध्ये 23 वरती पोहोचला आणि सांघिक अर्धशतक. 53ला 1 वडवली 3.4 नंतर. टीमची टोटलला 53. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्ट करा. केजू मुंडे आपल्यासोबत जोडलेत आणि त्यांचं करूया आपण वेलकम. आणि हा बॉल चाललाय डीप गाव कॉर्नर. गुरुदत्त स्टँडच्या वरतून बॉल सीमारेषा बाहेर. वडवलीचा सरसेनापती आज थांबायचं नाव घेत नाहीये. मैदान कोणतंही असतो, परिस्थिती कोणतीही असो, त्या सगळ्यासोबत लवकर ऍडजस्ट होणं, टीमसाठी रन्स बनवणं ही विशाल पाटीलची ओळख आहे. आणि त्यानं ठोकलाय हा एक खणखणीत षटकार आणि धावफलक पोहोचला 59. 59ला 1 गडी बाद. अंतिम बॉल. ह्याच प्रेडिक्शन्स होत्या मैदानावरती की या मॅच मध्ये रन्स पाहायला मिळतील. दोन्ही बाजूला तगड्या टीम्स इन ऍक्शन. हा फुल टॉस आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या हा देखील बाहेर. आणि निर्णय काही क्षणात अंपायरचा आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 की 6 बाउंड्री चेक केली जाईल. आणि चौकार असेल तर धावफलक 4 ओव्हर नंतर 63 आणि षटकार असेल तर 65 म्हणजे 65 झालेत. हा 6 आलाय आणि 4 षटकं संपली आहेत आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळालेत 65. 65 धावा आणि 65ला 1 विकेट. सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया DS जाई. पालघर विभागातनं ही टीम आली आणि आज त्यांच्या विरुद्ध फाईट करणारी टीम जय दुर्गा सुरई. कॅप्टन त्वरित रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा या ठिकाणी केलाच जातो. आणि 4 ओव्हर 65 सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा खेळ बाकी आहे. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जय दुर्गा सुरई वर्सेस DS जाई. आणि तदनंतर सेकंड राऊंडची मॅच मैदानावरती होईल. दिनेश स्मृती गोट्टेकर वर्सेस जयहिंद देवरुंग. आणि तदनंतर या मॅच मधला विनर सुरई आणि जाईच्या विनर खेळणार. आजच्या दिवसाचे शेड्यूल आजच कंप्लीट होईल. 2 वाजेपर्यंत जवळजवळ आज शेड्यूल कंप्लीट होईल आपण अशा अपेक्षा करूयात. शेवटचं षटक बाहेर निघताना दिसला आणि त्या ठिकाणी बीट केलं फलंदाज कमलेशला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही रन फलकावरती जोडली जाते आणि धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 66. तुफानाला पेलून बसलोय मी. वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही. आज प्रत्येक प्लेयराला इतकंच सांगायचं आहे, आज हरलास म्हणून रडू नकोस, उगा चिंतेच्या घरात जाऊ नकोस. पेटव पुन्हा मशाल तुझ्या जिद्दीची
अरे सदैव साथ तुला त्या चिकाटीची, अरे तुला शपथ आहे तुझ्या त्या कष्टाळू प्रवृत्तीची, अरे ही संधी आहे गड्या अपयशातून जग जिंकण्याची. डेट ओव्हरमध्ये कमबॅक राहुल ठाकूर करेल का? यंगस्टर आहे. फटका ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करेल का? बाउंड्री लाईन नाही, विकेट मिळणार. एक चांगल्या कॅच नंतर फायनली पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. दुसरी विकेट आणि बाद झाला फलंदाज विशाल. 12 चेंडू 35 धावा बनवत असताना माळी आणि त्या सोबतीनं रमाकांत केणी आणि त्यांच्या सोबतीनं विनोद माळी आपल्यासोबत जोडलेत. त्या सगळ्यांचे करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या आपण मुख्य मंचकावरनं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समधून टॉससाठी जिथे नाणेफेकी केली जाईल जयदुर्गा सुरई वर्सेस झाई या दोन टीममध्ये 66ला 2. महान सफलता हासिल करने वाले कभी फालतू की बातों में समय व्यर्थ नहीं करते, वह रचनात्मक तरीके से सोचते और जानते कि उनके सोचने का स्तर उनकी सफलता पर निर्धारित करेगा. अर्थातच या विचारसरणीनं स्वर्गीय कबीर निर्मल केने स्मृती चषक जिग्यादादा साहिल दादा यांनी आपल्या भेटीसाठी आणलं. कारण एकच टॅगलाईन आहे साहिल केने यांची, जे काही करायचं ते हिमतीवरती करा, कारण दुनिया गमतीवर देखील टाळ्या वाजवते. आणि आज एक ऐतिहासिक क्रीडा सोहळा स्वर्गीय कबीर निर्मल केणी स्मृती चषकाचा जयदुर्गा सुरईचे कॅप्टन विनोददादा जोडलेत. वेलकम आपला अँड ऑल द बेस्ट जयदुर्गा सुरई टीमला देखील. टीमची टोटल 66ला विकेट 2. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा चेंडू घेऊन 72च्या आतमध्ये कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न नक्की करेल टीम खंबालपाडा. पाहायचं राहुल ठाकूर तो यशस्वी षटक या ठिकाणी हाताळणार का, ती चर्चा मैदानावरती सुरू आहे. जिंकण्याची मजा मित्रांनो तेव्हाच येते ज्यावेळी सर्वजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात. आणि आज त्या स्टेजवरती हा सामना सुरू आहे. खंबालपाडा वर्सेस वडवली, अर्थातच SSCC वर्सेस चेंज द गेम या दोन टीमच्या दरम्यान. खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफला एक सिंगल त्या ठिकाणी मिळणार. ऋतिक बाद झाले, विशाल बाद झाले. आता रनआउटचा धोका आणि हो त्या ठिकाणी अजून एक विकेट जाती आहे. फोटो फिनिश डिसिजन होता आणि अतिशय चांगला निर्णय आला त्या ठिकाणी. अंपायर जे पवार सरांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सातत्यानं भ्रमंती करत आज भिवंडीमध्ये JP पॅनल अतिशय सुंदर काम करत आहे. अनेक लेजंड अंपायर्स या टीमसाठी काम करत असतात, त्यापैकी मुन्ना पठाण आणि अझीम अब्दुल्ले सर सध्या आपल्या कॉम्बॉक्समध्ये GTCच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती अगदी बारकाईनं या मॅच रेफरीचं देखील लक्ष आहे. कारण आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे, जिथे चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणं हे नेहमीच तुमच्यावरती अवलंबून असतं. कारण ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचवत असतात. 67 धावा 3 विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज झाला विकास पाटील. मोतीराम दळवी कल्याण डोंबिवलीतील एक लेजंड खेळाडू आज ते देखील आपल्यासोबत जोडलेत. त्यांचं देखील करू आपण वेलकम. नेहमीच या वडवली संघाला एक मोठं पाठबळ त्यांचं असतं, त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. बॅटची लागली कडा, बॉल चला मागे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती नेहमीच चर्चेत सध्या तरी 2-3 दिवस पाहायला मिळते. सुखदेव काका ज्यावेळी मैदानातून बाहेर निघत असतात आणि अनेक खेळाडू काकांचा आशीर्वाद घेतात. आणि मी नेहमीच म्हणतो सुखदेव काका म्हटलं की ते नाव जे कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटचं एक चालतं फिरतं विद्यापीठ आहे. आणि वयाच्या 59-60 वर्षामध्ये देखील क्रिकेट खेळणारा एक मात्र चेहरा, आणि तो चेहरा देखील कल्याण डोंबिवलीच्या देसाई गावानं दिला. सुखदेव काकांचं देखील करू आपण नक्कीच स्वागत. आणि काकांना असंच निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. 68ला 3. शॉर्ट ऑफ लेन, फटका उंच हवेत आहे. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. जजमेंट अप्रतिम, झेल अप्रतिम आणि फलंदाज बाद. आणि तदनंतर आता खंबालपाडा म्हणत असेल शेवटचं षटक काय ती राहुल ठाकूरची गोलंदाजी एकदम ओके मध्ये सगळं. कुल धावत
आई एकविरा मातेचं गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकत होता. एकविरा मातेनं प्रत्येकाला काही ना काही दिलंय. आगरी कोळ्यांची कुलदैवत कुलस्वामिनी माता अनेक आशीर्वाद आपण सातत्यानं घेत असतो एकविरा मातेचे, आणि आज त्याच मातेच्या आशीर्वादानं अग्री कोळी सातत्यानं प्रगती करत असतात. बरकत तुमच्या कामधंद्याला सातत्यानं मातेच्या आशीर्वादानं मिळत असते. आणि कारल्याचं जे डोंगर अग्री कोळ्यांचं श्रद्धास्थान 68ला 4 अंतिम बॉल. नवीन फलंदाज रुपेश, हा बॉल देखील हवत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर नाही पोचू शकले. 2 धावा आता बनतील का? आणि यस, 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. धावा चोरण्यामध्ये ही टीम माहीर आहे आणि आता तर रात्र आहे आणि रात्र वैऱ्याची आहे. पहिलं सत्र संपन्न झालंय 70ला 4 आणि 71 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती लावण्यात आल्यात. त्या म्हणजेच टीम पलक इंटरप्राइजेस वडवली ब च्या माध्यमातून शाही श्रद्धा खंबालपाडा या टीम समोर टॉससाठी आपण वळूयात आणि त्या ठिकाणी जोडले जातील आपल्या सोबत सुनील शेके. धन्यवाद. मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थान आपण नवा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण थोडीशी चर्चा निश्चितच करूया. इनिंग ब्रेक आहे, मध्ये आपल्याकडे वेळ आहे. खरं तर हीच संधी आहे तुमच्या बरोबर चर्चा करण्याची. नाणेफेक जाही संघाच्या संघनायकांनी जिंकलेली आहे. या क्रीडानगरमध्ये खरं तर तुम्ही या अगोदरच उपस्थित झालेले आहात. क्रीडानगरी पाहिलेली आहे, विकेट्स पाहिलेली आहे, आउटफील्ड तुमच्या लक्षात आलेली असेल. या सगळ्या गोष्टी विचारात घेता पहिला प्रश्न की जो विचारला जातो आणि विचारला जावा औपचारिकतेचा प्रश्न आहे, नाणेफेक जिंकलीत निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करायचं आहे. रजनी क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवत आहात आणि नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली क्षेत्ररक्षण घेण्यामागे नेमकं कारण काय, उद्देश काय? ग्राउंडचा आम्हाला एवढा अनुभव नाही मिळत या ग्राउंडचा, म्हणून आम्ही पहिला बघणार आहोत की किती आम्ही धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे. पालघर विभागाला खरं तर तुम्ही डहाणू विभागाला बिलॉंग करत असता आणि डहाणू विभागातील क्रिकेटच्या स्पर्धा आणि हे भिवंडीतील जिग्यादादा केनी यांचं आयोजन, या आयोजनामध्ये कुठे तुम्हाला तफावत वाटते का?
नक्कीच तफावत वाटते, कारण की आम्ही त्या भागामध्ये खेळतो, त्या भागामध्ये खेळल्यावर आमची ती टी शर्ट आहे ती कंपल्सरी नसते तिकडे. इकडे एक कंपल्सरी टी शर्ट असतात आणि बोलायला गेलं तर इकडचं टायमिंग पण त्या टायमाला यायलाच लागते. हे खूप फरक आहेत. या या विभागात आल्यानंतर खरं तर मला असं वाटतं ठाणे जिल्हा तुमच्यासाठी लकी आहे, कारण या अगोदर यस बदलापूर येथे खरं तर पिसेकर बंधूंनी ठेवलेली जी जी फार मोठी स्पर्धा होती, त्या स्पर्धेत तुम्ही अंतिम विजेतेपद पद पटकावलेलं आहे आणि या स्पर्धेत सुद्धा तुम्ही खरं तर इथे दाखल झालेले आहात. तुम्हाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. त्याचबरोबर आपण जाऊया याच परिसरातील आपला अगदी घरचा जवळचा संघ असं म्हणूयात, सुरेश संघाचे संघनायक विनोद. नाणेफेक जिंकली असती तर खरं तर तुम्हाला काय करण्याची इच्छा असते? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याची खरं तर तुम्हाला इच्छा आहे. आता फलंदाजी करायची आहे. या मैदानाचा तुम्हाला खरं तर अंदाज आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये व किती धावसंख्येपर्यंत खरं तर तुमची नजर आहे आणि कोणत्या खेळाडूंवर तुमची खरं तर अपेक्षा आहे? धावसंख्या आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, कारण समोरचा संघ पण आमच्यासाठी नौका आहे आणि आम्ही पण त्यांच्यासाठी नौका आहे. आणि माझ्यासाठी आकाश, सुजित म्हणजे माझे जे खेळाडू जे मैदानात उतरतील ते सर्वांकडून अपेक्षा आहे आणि मी स्वतः म्हणजे 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटला खरं तर फार उंचावर घेऊन जाणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचा झगमगाट तुम्ही पाहिलेला आहे. या आयोजकांविषयी आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? या आयोजनाविषयी आणि या स्पर्धेविषयी काय बोलण्यासारखं नाहीच, कारण त्यांनी जे केलं आहे ते अति सुंदरच करून दाखवलेलं आहे. तुम्हाला ही विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असेल. खरं तर दोन्ही संगणक माझ्याबरोबर जोडलेले आहेत आणि DS जाई संघाच्या संगणकाने नाणेफेक जिंकली आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया समालोचन कक्षातील समालोचकांना. धन्यवाद. कम्युनिकेशन मैन महापौर चषक के हमारे विशाल पाटिल साहब ऑनलाइन जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. साई शेलार के बहुत बड़े फैन हैं वो, और वडावली टीम के भी बहुत बड़े फैन हैं. खेल की शुरुआत होती भी दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए. 71 की चुनौती है, हाई वोल्टेज मुकाबला आप देख रहे हैं. जीतू शेलार जो बहुत ज्यादा इनफॉर्म बैट्समैन है. कमलेश पहली गेंद विकेटों में थी, हल्के हाथों से ड्राइव किया, 1 रन बना. एक से ज्यादा कुछ भी नहीं. खाता खुला है यहाँ पर सुशांत का. सुशांत 1 रन से खाता खोलते हुए. अब जीतू शेलार जो इस सीजन में बहुत अच्छे टच में चल रहे हैं और कमाल की बल्लेबाजी की है उन्होंने. कमलेश डोमोली एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. जीतू को बढ़िया गेंद बीट किया, वहां पर आगे रखा था गेंद को और स्विंग होकर गेंद बाहर गई. बहुत खूबसूरत गेंद. ये देखिए कमलेश लंबे रनअप से मुड़ते हुए. जीतू को फुल टॉस गेंद ड्राइव किया हवा में, फील्डर है, बड़ी विकेट. जीतू शेलार सस्ते में आउट. धन्यवाद डीजे. इस वक्त प्रताप सेठ पाटिल जो कि न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष हैं, उनके अपने सपूत रिग्नेश प्रताप पाटिल ने जिग्या दादा यानी गणेश केनी साहब और इस आयोजन नियोजन
के लिए काफ़ी शुभकामनाएं दी हैं। बहुत धन्यवाद सर और बहुत स्वागत है। भिवंडी एकता ट्रॉफी के हमारे ट्रॉफी के तमाम मोमेंटोज सन्मान चिन्ह उन्हीं ने स्पॉन्सर किए थे। डोंबिवली गावाचे बालाशेठ उद्योगपति, इन्होंने SSC खमालपाड़ा को हर हैट्रिक के लिए 5,000 रुपये रखे हैं, चाहे वो सिक्सर का हैट्रिक हो चाहे विकेटों का। लेकिन अब विकेटों का हैट्रिक तो नहीं रहा, सिक्सर और चौकों का हैट्रिक। उमेश शेलार ने भी साई शेलार के हैट्रिक के लिए सिक्सर की 5,000 का इनाम रखा है। तेज गेंद ढूंढते रह जाओगे, क्या आप बॉलिंग कर रहे हैं कमलेश पाटिल। डोंबिवली एक्सप्रेस नए बैट्समैन आशुतोष आए, आशुतोष चौहान जो कि टीम के कैप्टन भी हैं और अच्छे पिंच हिटर हैं। कमलेश फिर से अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, और पैर नहीं चले थे वहाँ पर, क्रीज बॉक्स से खेले थे बैट्समैन। जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क, नो फुटवर्क बिहाइंड द स्ट्रोक। व्हाट अ एक्सीलेंट ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम कमलेश पाटिल। कमलेश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, फिर से अच्छी गेंद, फिर आगे रखा, फिर बीट किया, मानो कोई कॉइन रखा है जिस पे गेंदबाजी कर रहे कमलेश। इट हैज बीन अ वंडरफुल ओवरटर्न फ्रॉम डोंबिवली एक्सप्रेस कमलेश पाटिल। 1 रन और 1 विकेट। बचे हुए 4 ओवर में SSC खमालपाड़ा की कठिनाइयाँ बढ़ती हुई, हालांकि आने वाले बल्लेबाजों में लंबा बैटिंग लाइनअप है। साई शेलार पिंच हिटर हैं और कुल यहाँ पर अब 69 रन चाहिए। भानुदास पाटिल वॉल ने भी इस वक्त गणेश केनी की काफ़ी सराहना की है इस लाजवाब आयोजन और नियोजन के लिए। धन्यवाद सर, स्वागत है आपका। न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटिल साहब भी ऑनलाइन हैं, उनका भी स्वागत है। टाइगर ग्रुप गुंदोली की तरफ से भी इस वक्त शुभकामनाएं हैं। सनी पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है। खेल की शुरुआत होती भी आस्किन रेट का दबाव अब SSC खमालपाड़ा पे बढ़ता हुआ। गेंदबाजी में बुलाया है, खुद को लगाया है कप्तान विशाल पाटिल ने, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 32 रन बनाए। पहली गेंद ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन बना। विशाल पाटिल का बॉलिंग एक्शन थोड़ा अजीब व गरीब है। कप्तान है टीम के और वडावली भी ऑलराउंडर्स की भरमार के साथ है। 1 रन आता हुआ स्कोर में, 1 रन से स्कोर 2 पे पहुंचा। सामना कर रहे हैं अब बैट्समैन आशुतोष चौहान, टीम के कैप्टन। देखिए यहाँ पर SSC खमालपाड़ा को बड़े स्ट्रोक की जरूरत है। फिर अच्छी गेंद खोद के निकाला, बढ़िया ड्राइव लॉन्ग ऑफ पे, 1 रन। जड़ में गेंदबाजी हो रही है, विकेट टू विकेट गेंदबाजी हो रही है। बैट्समैन को कोई रूम नहीं दिया जा रहा है, और जब आपको रूम नहीं मिलता है तो आप धूम नहीं मचा पाते। सिंगल से कुछ नहीं होगा। बड़ा नाम है खमालपाड़ा। 3 रन 1 विकेट।
विशाल पाटिल। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को। एक रन आता हुआ, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 4 रन सिंगल। क्या बॉलिंग हो रही, बैट्समैन के पास कोई भी जवाब नहीं है। फुल टॉस गेंद हवा में, स्ट्रोक, एक और विकेट। आउट होके जा रहे हैं टीम के कैप्टन आशुतोष चव्हाण। समाज कार्यात गणेश गेली जिग्या दादाचं नाव, बिल्डर बिझनेस बसलाय त्यांचं आज बघा शिखरावर। नए बैट्समैन इस वक्त बल्लेबाजी के लिए आ रहे हैं। दूसरा झटका लगा है और कहीं भी ऐसा लग नहीं रहा है कि मुकाबला हो रहा है। मरता क्या ना करता, आखिरकार साई शेलार को बल्लेबाजी के लिए भेज ही दिया। कमाल के खिलाड़ी हैं साई शेलार। सामना करें विशाल पाटिल का। धीमी गेंद, स्विंग कर दिया ऑन साइड में, हवा में स्ट्रोक। ओ, देखना है कि मौका भी दिया और चौका भी दिया। क्या ये कैच महंगा पड़ सकता है जो साई शेलार का कैच छूटा है। गति परिवर्तन था, सही तौर से भांप नहीं पाए थे साई। इस 4 से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 8 पर। साई शेलार, अच्छी गेंद खोद के निकाला, ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 9 रन। क्या बॉलिंग हुई है पावर प्ले में, 2 ओवर 9 रन और 2 विकेट। यहां से बचे हुए 3 ओवर में अब 61 चाहिए, 62 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 21 के करीब का। और ऐसा नहीं कि इस तरह के मैचेस जीते नहीं जाते। इस तरह के मैचेस जीतने के लिए आपको चमत्कारी बल्लेबाजी करना होगी, चमत्कार करना होगा। और चमत्कार वैसे भी रोज नहीं होते। अगर वो हो जाए तो फिर उन्हें कौन चमत्कार कहेगा। नजरें सबकी साई शेलार पे टिकी हुई है। इस मर्तबा गेंद को पंख लगा दिए, गैप में ड्राइव करते हुए 4 रन। है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं मौसम बहुत ही सुहाना और हर कोई आज है लेट कबीर निर्मल ट्रॉफी का दीवाना। साई शेलार इरादे साफ कर दिए हैं, फिर ड्राइव किया, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, गेंद कवर्स में।
एक रन, अपने आप से नाराज है वहां पर साईं। जिस तरह से शॉट खेला, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14। साईं शेलार इस वक्त 10 पे 4 गेंदों का सामना किया है, 2 चौके लगाए हैं। कमलेश पाटिल डोमोली एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। इस मर्तबा आगे बढ़ के अच्छा ड्राइव, सुशांत का 1 रन। धीरे धीरे गेंदें कम हो रही है और रनों का जो आस्किंग रन रेट है वो काफी बढ़ रहा है। कमलेश पाटिल स्वयं इसीलिए कंटिन्यू है क्योंकि सामने साईं शेलार है। अच्छा ड्राइव, खोद के निकाला गेंद को, 1 रन। दूसरे की कॉल, और क्या रनिंग बिटवीन द विकेट है। रन के लिए हिरन बन गए साईं शेलार। 1 शॉट, मेहनत रायगा गई। स्ट्राइक जरूर साईं के पास है। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 16। कमलेश, ओ गति परिवर्तन, गति परिवर्तन, चकमा खा गए साईं। क्या गेंद थी, एक्सलेंट डिलीवरी। कमलेश पाटिल कमाल की बॉलिंग कर रहे हैं। साईं को फिर शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम। 3 ओवर समाप्त, कुल रन है 17 और 2 ओवर में कितने चाहिए? 54 रन। तीन ओवर 17 रन, जिस तरह मुकाबला होना चाहिए था उस तरह मुकाबला नहीं हुआ। उसका कारण कि इनफॉर्म बैट्समैन जीतू शेलार जल्दी आउट हुए। गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज शुभम पाटिल। 56 रन, लगभग 54 रन, लगभग मिशन इम्पॉसिबल। लेकिन जब तक साईं शेलार रहेंगे, जब तक उम्मीदें रहेंगी। फुलटॉस गेंद, पंख लगा दिए गेंद को, उड़ती 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 चली गई 6 रन। एक लोहार की और ये सिक्सर साईं शेलार की। साईं शेलार ने रिव्यू लिया है, फेयर डिलीवरी। आपके पास रिव्यू है तो उसको अंपायर ने देखने के बाद फेयर डिलीवरी कहा है। जय पवार तीसरे अंपायर आजिम अब्दुल्ले। आजिम अब्दुल्ले भी पलक झपकते आए, पलक झपकते देखा, पलक झपकते चले गए। साईं को पुल किया, गेंद गैप में ट्रेवल हो रही है लेकिन एक ही रन।
लगातार साई को स्ट्राइक से रोकने की कोशिश हो रही है। 10 गेंदे 47 रन। सिर्फ आसमानी टोले चाहिए बल्लेबाजों को। शुभम, ओह बढ़िया यॉर्कर, बढ़िया यॉर्कर। बल्ले का सिरा छूने के बाद विकेट कीपर के पास। आज SSC ने उनके सपोर्टर्स को थोड़ा सा निराश किया है। पहले गेंदबाजी अच्छी नहीं, इस मरतबा बहुत ही कड़क शॉट, लेकिन पीछे खिलाड़ी, सिर्फ 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 25 रन। देखिए, जो पावर प्ले में सुनील रन नहीं आए थे, उसी की वजह से दबाव बढ़ गया। इस मरतबा अपने स्टेप में चूके, डेड बॉल। 8 गेंदे 46 रन। सात सिक्सर और 1 चौका लगाना होगा, लेकिन स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड। इसे कहते हैं डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला काळीचा आधार। शुभम, साई को फिर चले दूसरे मोहल्ले में, फिर वाइट। ऐसा लग रहा है कि बैट्समैन को वीजा दे के रखा है उन्होंने। 8 गेंदे 44 रन। आज कमाल पड़ा का वो क्रिकेट ही नजर नहीं आ रहा जिसके लिए वो जानी जाती। शुभम पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए साई को उछाल दिया है डाउन द ग्राउंड। वीआईपी पे 6 रन। योगीश पाटील बडबड्याचा जितूचे लाडू पिंट्या जोशी नवा पड्याचा गोलंदाजाचे गर्दन काय क्रिकेटपटूंचे कान। नो लुक शॉट देखा भी नहीं साई ने, और क्या शॉट खेला है। ट्मेंडस पावर डाउन द ग्राउंड 6 रन। सात गेंदे 38 रन। हल्की सी किरण इस वक्त उम्मीद की जगती हुई, लेकिन मुसीबत ये है कि साई शेलार 1 रन लेंगे तो भी मैच हार जाएंगे। एक और आसमान में खेला हुआ स्ट्रोक मिस टाइम है। ओ माय गॉड, कैच ऑफ डे। कैच ऑफ डे, क्या कैच पकड़ा है मेरे ख्याल से कप्तान विशाल पाटिल। एक बात है सुनील, आज हर जगह SSC को विशाल पाटिल नजर आएंगे। साई शेलार आउट होके चले गए। बहुत बढ़िया इनिंग 25 की खेलने के बाद। दूर से खेला था, अधिक एलिवेशन नहीं पाया। बहुत बढ़िया रनिंग कैच। कपिल देव के उस कैच की याद ताज़ा कर दी जो कपिल देव ने 25 जून 1983 को पकड़ा था। विवेन रिचर्ड का वो कैच था, और विवेन रिचर्ड
32 में 7 चौके लगा चुके थे। काफी एंजॉय किया जा रहा है। सूर्या भाई गोटेगर बी के ओनर, छह गेंदों में अब 38 रन चाहिए। लग रहा है कि बल्लेबाजों के हाथ में पुरानी 1000 की नोट दी गई है। इस मर्तबा बल्ले के अंदर लगी है, 1 रन। पिछले 2 मुकाबले थोड़े एक तरफा हुए। अगला मुकाबला जहां पर डीएस जाई ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। इस मर्तबा कड़क शॉट है, लेकिन बत्ती बूझने के बाद तेल डालती हुई डबल सी कमाल पाड़ा, 6 रन। की पावर प्ले में जरूरत थी। 4 गेंदे 31 रन। फिर से गेंद को खेल दिया है, फील्डर हैं, आउट हो गए बैट्समैन नितेश। और 31 रन। आज कमाल पाड़ा को अपना एनालाइज करना होगा, बल्लेबाजी और गेंदबाजी। और इस वक्त इस मैच को देख रहे हैं ऑनलाइन यूट्यूब पर। आईपीएल और T20 की मखमली आवाज़ कुणाल दाते, द पोस्टरमैन महाराष्ट्र मराठी कमेंट्री के। स्वागत है आपका। इस मर्तबा फोर्स किया है, एक और सिक्सर। इस तरह के शॉट की जरूरत शुरुआती इसमें थी। अब 2 गेंदे और 25 रन। ये जब भी मुमकिन है जब वडावली बी पलक इंटरप्राइजेस के गेंदबाज चाहेंगे। ऋतिक पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। इससे एक साबित होता है सुनील की ऑलराउंडर की भरमार है। मैंने पहले भी कहा था, ये टीम वडावली भी फिटनेस में रिक्शा में आती है, टेम्पो भर के जाती। एक और कड़क शॉट, 1 रन। 1 गेंद दूर पलक इंटरप्राइजेस इस हाई वोल्टेज मुकाबले को जीतने के लिए, वो भी ह्यूज मार्जिन से। रन नहीं लिया वहां पर। और इसके साथ ही इस मैच को 23 रन से जीता है, 22 रन से जीता है पलक इंटरप्राइजेस वडावली बी ने। अभिनंदन एंड 8 लाख का साई शेलार, जीतू शेलार एंड आशुतोष चौहान। आइए चलते हैं इस मैच के पोस्ट मैच सेरेमनी की तरफ।